7वी विषय सामान्य विज्ञान धडा 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. पदार्थांचे गुणधर्म. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, त्या म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू. उदाहरणार्थ, पाणी द्रवरूप अवस्थेत असते, त्याला उकळले तर त्याची वाफ होऊन ते वायुरूप अवस्थेत जाते, आणि जेव्हा ते फ्रीझरमध्ये ठेवून त्याचा बर्फ बनतो तेव्हा ते स्थायूरूप अवस्थेत जाते. तर पदार्थाचे हे असे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होणे म्हणजेच पदार्थांचे अवस्थांतर होय. आपण पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्मही अभ्यासले आहेत, जसे ठिसूळपणा, कठीणपणा, घनता, अविद्राव्यता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकता, प्रवाहिता इत्यादी. पण जरी पदार्थाचे हे गुणधर्म असले तरीही हे गुणधर्म सर्व पदार्थात सारखे नसतात. कारण साखर जशी पाण्यात विरघळते तसा दगड पाण्यात विरघळत नाही. लोखंडामध्ये जसा कठीणपणा असतो तसा तो कापसामध्ये आढळत नाही. यावरून आपल्याला समजते की प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का वस्तू कशापासून बनतात? तर वस्तू या पदार्थांच्या किंवा द्रव्यांच्या बनलेल्या असतात. आपल्या आजूबाजूच्या काही वस्तू या मूलद्रव्यांनी, संयुगांनी, मिश्रणांनी बनलेल्या असतात. माती दगडाच्या बारीक कणांनी बनते. तसेच विजेची तार किंवा तांबे या वस्तू धातूंच्या बनलेल्या असतात. तर आपल्या घरातील भांडी ही स्टील, लोखंड, तांबे, पितळ ह्या निरनिराळ्या धातूंची बनलेली असतात. खिळे लोखंडाचे असतात. टेबल खुर्ची ही प्लास्टिक, लाकूड किंवा धातूंपासून बनवतात. खिडकीचे तावदान काचेपासून तयार होते. मीठ, साखर ही संयुगे आहेत. या सर्व वस्तू द्रव्यांपासून तयार होत असतात. म्हणूनच आता आपण या द्रव्याविषयी माहिती घेऊ. द्रव्य. वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ असे म्हणतात. आणि पदार्थालाच समानार्थी शब्द द्रव्य हा सुद्धा वापरला जातो. मात्र शास्त्रीय भाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला द्रव्य म्हणजेच मॅटर असे म्हणतात, आणि एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ म्हणजेच सबस्टॅन्स असे म्हणतात. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. मुलांनो, आता आपण द्रव्याचे गुणधर्म पाहू. द्रव्याचा पहिला गुणधर्म म्हणजे वस्तू कोणत्याही अवस्थेत असली तरी त्यात असणारे द्रव्य हेच त्याचे गुणधर्म ठरवते. कसे ते पहा. आपण जर खडूचा तुकडा घेऊन त्याचे बारीक कण करत राहिलो तर त्याची शेवटी भुकटी म्हणजेच पावडर होते. आपण जर शाईचे थेंब रुमालाने पुसले तर तो रुमाल शाई शोषून घेतो, आणि त्यामुळे रुमालावर शाईचा डाग पडलेला दिसतो. तसेच जर आपण अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर अत्तराचा वास सर्वत्र दरवळतो आणि सुगंध पसरतो. आता पहा, या उदाहरणातील खडू हा स्थायू आहे, शाई द्रव आहे, आणि अत्तर वायू अवस्थेत आहे. परंतु त्यांच्यातील गुणधर्म, उदाहरणार्थ रंग किंवा सुवास, हे खडूच्या, शाईच्या आणि अत्तराच्या द्रव्यावरच अवलंबून असतात. द्रव्याचा दुसरा गुणधर्म म्हणजे द्रव्याला वस्तुमान असते. म्हणजेच ज्या द्रव्यापासून ती वस्तू बनली असते त्या द्रव्याला पण वस्तुमान असते. कसे ते पहा. एका तराजूत छोटा दगड ठेवा आणि दुसऱ्या तराजूत मोठा दगड ठेवा. पहा, मोठा दगड असलेले पारडे जड असल्याने खाली जाते. यावरून आपल्याला कळते की द्रव्याला वस्तुमान असते. मोठा दगड असलेले पारडे जड असल्याने खाली जाते. द्रव्याचा तिसरा गुणधर्म म्हणजे द्रव्य जागा व्यापतात. कसे ते पहा. यासाठी एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरा आणि त्यामध्ये दगड टाका. पहा, ग्लासातील पाणी बाहेर आले आहे. यावरून आपल्याला समजते की द्रव्य जागा व्यापते, म्हणजेच द्रव्याला आकारमान असते.